हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाइब्स। तर आज आपण अशी मस्त खमंग ऑल इन वन चटणी करणार आहोत। अगदी पोळी बरोबर, भाकरी बरोबर, वरण भाता बरोबर किंवा प्रवासामध्ये अगदी छान खमंग टेस्टी आणि पौष्टिक अशी चटणी करून दाखवणार आहे। चला तर मंडळी, आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे चटणीसाठी आपण घेतलेले आहे शेंगदाणे, 1 वाटी घेतलेला आहे। पाऊण वाटी आपण सुका खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आपण। इथे 3 चमचे आपण फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। 2 चमचे तीळ आणि 1 चमचा जिरे, लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे। इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता आपण तेल घालूया। 2 चमचे तेल घालायचं आहे। त्यामध्ये जिरे घालूया आपण। लसूण घालूया। ही फुटाण्याची डाळ घालूया। हे शेंगदाणे आपण भाजून त्याचे साल काढून घेतले होते, ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान करून घ्यायचे आहेत। इथे तीळ आणि खोबरं हे सर्व आपण छान एकदा परतून घेऊया 2 मिनिटं। शेंगदाणे फक्त मी ऑलरेडी भाजून घेतले होते आणि फुटाण्याची डाळ तर काय भाजलेलीच असते। तर हे छान 2 मिनिटं परतून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं, म्हणजे आपला लसणाचा कच्चेपणा जातो आणि जिरं सुद्धा छान असं करून घेतल्यामुळे जिऱ्याचा खमंगपणा चटणीत उतरतो, तिळाचा, खोबऱ्याचा। नाही तर मग कच्चाच लसूण असं कच्चट चटणी लागते। ही चटणी भाताबरोबर, वरण भाताबरोबर, भाकरी बरोबर, चपाती बरोबर, कधी भाजी नसली तरी सुद्धा आपण खाऊ शकतो आरामात, प्रवासात वगैरे। अगदी परफेक्ट ही चटणी। 10 ते 15 दिवस काहीच होत नाही या चटणीला, अशी चटणी केल्यामुळे। आणि तेल सुद्धा आपण कच्चं नाही, अगदी छान गरम करून त्यात सगळं केलेलं आहे, त्याच्यामुळे अगदी सुंदर होते ही चटणी। आता हे गॅस बंद करून हे थंड करून घेऊया आपण। आता हे सर्व आपण चटणीचं मिश्रण सर्व थंड करून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण मीठ घालूया चवीनुसार आणि लाल तिखट घालूया, ते सुद्धा चवीनुसार। आणि हे सर्व आपण मिक्सरला फिरून घेऊया। तर आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे। आपण हे जाडसरच वाटणार आहे। पल्स मोडवर चालू बंद करतच आपल्याला करून घ्यायचं आहे। आणि इथे मी कढीपत्ता सुद्धा तेलामध्ये थोडासा हे करून परतून घेतलेला आहे, तो सुद्धा आपण ह्यामध्ये टाकणार आहे। कारण कढीपत्ता सुद्धा खाण्यासाठी अगदी औषधी आहे आणि असा कढीपत्ता खाल्ला जात नाही। औषधी गुणधर्म भरपूर आहेत कढीपत्त्यामध्ये आणि आपल्या चटणीला टेस्ट सुद्धा अगदी सुंदर येते कढीपत्त्याची। त्याच्यामुळे हा कढीपत्ता तेलामध्ये असं छान फ्राय करून चटणीतच फिरून घ्यायचा आहे। तर आता आपण चालू बंद करत हे जाडसरच आपण ही चटणी वाटून घेऊया मिक्सरला। आपण ही चटणी पोळी, भाकरी किंवा वरण भाताबरोबर तर खाऊच शकतो, अगदी उत्तम। शिवाय आपण ह्याचा वापर गवार, बटाटा, वांग, शिवाय भरलं कारलं अशा भाज्यांमध्ये सुद्धा आपण ह्याचा वापर करून अगदी टेस्टी भाज्या आपण बनवू शकतो। तर मी सुद्धा अशी चटणी करून ठेवते आणि ऐन वेळेमध्ये अशा भाज्यांना सुद्धा ह्याचा वापर होतो। आणि भाजीला काही नसेल तर आपण पोळी, भाकरी, वरण भाताबरोबर सुद्धा ही चटणी खाऊ शकतो। अशी ऑल इन वन मी इथे चटणी केलेली आहे। तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर पटापट लाईक करा।
तर मंडळी, मी इथे ऑल इन वन अशी मस्त चटणी केलेली आहे. भाकरी पोळी बरोबर तुम्ही खाऊ शकता. वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी परफेक्ट, प्रवासासाठी सुद्धा अगदी पौष्टिक अशी मस्त चटणी करून दाखवलेली आहे. तुम्हाला आवडली का माझी रेसिपी चटणीची? अगदी सुंदर टेस्टी खमंग अशी चटणी होते. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण खाणार आणि 10 ते 15 दिवस अगदी टिकणारी, काही न होता फ्रीजमध्ये न ठेवता सुद्धा टिकणारी अशी मस्त खमंग छान टेस्टी चटणी करून दाखवलेली आहे मी. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करून संगीताज किचन वाईब्सला फॉलो करा. तर मंडळी, भेटू आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत बाय.